हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना. तुमचं परत एकदा स्वागत आहे वैभवची दुनिया चॅनलमध्ये गाईज. तर गाईज आय एम रिअली सॉरी, कारण माझे ब्लॉग थोडेसे लेट फार होत आहेत आणि मी 2 दिवसाचा एकदासुद्धा टाकते, कधी मी 1 दिवसाचाच पण टाकते. पण जाऊ द्या. आणि आज मी तुम्हाला माझा पोपट दाखवतेच, कसा बाहेर निघाला आहे. हा बघा पोपट, हा बघा कसा बाहेर निघाला बघा. पिंजऱ्यात त्याला तर राहत नाही. आणि नवीन पिंजरा दिला तर तुम्हाला मी सांगितलं त्याला आवडत नाही नवीन पिंजरा, त्यामुळे तो जुनाच पिंजऱ्यात राहतो. आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्याला असा जागा होत नाही का काय होत नाही माहीत नाही, नुसता बाहेर निघतो. आणि तुम्हाला मी दाखवते कसा तो ऐकतोय माझं. बघा त्याला नवीन पिंजरा नकोच, त्याला फक्त जुना पिंजरा पाहिजे. आणि पिंजऱ्यात पण राहता येत नाही ना, ऐकतोय बघा कसा. पोपट, ए पोपट, बघा आता काय नाही बोलणार. जेव्हा कॅमेरा चालू असतो तेव्हा नाही बोलत, नंतर बोलतो बरोबर. हुई बोल गुड मॉर्निंग. तू आणि बोललास हा. पोपट माहिती आहे, तू पोपट आहेस ते वेड्या. पोपट माहिती आहेस तू आम्हाला, पोपट आहेस. तर गाईस, मम्मीने मला एक काम दिलेलं आहे, ते म्हणजे गोठा साफ करायचं मला काम दिलेलं आहे. हे बघा गोठा आणता. आता मी गोठे साफ करून घेते. कोणाकोणाचं असं होतं की काम सांगितल्यावर झोप येते. कमेंट करून मला सांगा आणि आमचा इकडचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवते. किती सुंदर व्ह्यू दिसतोय. हिरवं हिरवं. इकडे पण भात लावायचे, पण यावर्षी इकडे भात लावलेला नाही आहे. आमचा भात मी तुम्हाला संध्याकाळी वगैरे अशी राऊंड मारायला जाईन, तेव्हा मी तुम्हाला पुन्हा शेत फिरून आणेल. इकडे आमचं एक वसूल चालत आहे. एक कामसुद्धा करायला घेतलेलं आहे. कोंबड्यांना एकाच जागेवर ठेवायचं व्यवस्था माझ्या आजोबांनी चालू केलेली आहे, तर मी तुम्हाला ते दाखवते. हे बघा, इकडे एक बांधकाम करायला घेतलेलं आहे, कारण ह्याच्यामध्येच कोंबड्या ठेवणार आहेत. कारण आता भात आणतील शेतावरून घरी, दिवाळीनंतर आणतील. आता नाही आणणार, आता दिवाळीत पण आणू शकतात, काही सांगता येत नाही. त्यामुळे इकडे काम चालू केलं आहे. आमच्याच घरचेच गवंडी आहेत आणि काम सुरू केलेलं आहे यांनी, गवंड्यांनी. हे माझे आजोबा, हे माझे मोठे पप्पा आणि हे गावातले काका. सो इकडे काम करताना आमची सगळी मंडळी. इथे बकऱ्या आहेत ना, इकडे वासरू गाईंचे. हा आवाजात बोलते कारण मला वाटलं का तुम्हाला आवाज माझा येत नसेल, त्यामुळे मी स्लो बोलते. आता जरा जोरात बोलते का मग घरचे विचारतात काय बोलते, एकटीच बडबडते. त्यांना कोण, जर मी जोरात बोलली का यांना विचार पडते हे काय एकटीच बडबडते. आता आजी आजोबांना मी काय सांगू काय मी करते, त्या मी स्लोच बोलत होती. पण विचार केला का मी स्लो बोलले आणि तुम्हाला आवाज जाणार नाही, त्यामुळे मी जोरातच बोलले. मी मला त्याला दिलीच, तर मग मी आता घातले जर्सी त्याची. तेव्हा माझ्या मुलींचा हक्कच असतो भावांचे कपडे घालायचा. भाऊ वगैरे घालू नाही शकत, पण मुली घालतात भावांचे कपडे. त्यामुळे मी पण विचार केला मी पण घालते. मी पटापट शेण भरून घेते, नंतर परत मग गोठा धुवावा लागेल मला. सो टाईमपास करून काहीच होणार नाही, मग मला दुपारी आराम करायला भेटणार नाही मी आता टाईमपास केला तर. त्यामुळे तुम्ही पण कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये, मी पण तुम्हाला दाखवते आणि मी पण राहते तुमच्यासोबत.
काही आमचे 2 गोठे आहेत, तुम्हाला माहिती आहे का नाही मला आठवत नाही, मी तुम्हाला सांगितलं की नाही. पण मी तो गोठा साफ केला आणि हा गोठा माझी मम्मी साफ करते. हे बघा मम्मी, आणि हा गोठा खूप तुटलेला आहे, नीट करून पण त्याला होत नाही. आणि हे आमचं भात बघू शकता तुम्ही गाईज. पण हे पावसाने पुन्हा झोपवून टाकलं आहे भात. पण झालं आहे मस्त, पण ते झोपलं आहे थोडंसं, त्यांना झोप आली असेल त्यामुळे ते झोपलं आहे. तर म्हणजे आता कामं झालेली आहेत, मम्मी जेवण बनवते, मी भांडी गठ वगैरे साफ केला, माझं काम झालं आहे. आणि चुलीवरची भांडी त्यामुळे काला आहे, ती मी आता नीट धुवेन. आणि पोपट नुसता माझा ऐकायलाच येतो, काय ऐकतो काय माहिती. हे बघा काय ऐकतो रे तू, काय ऐकतो बाहेर का नाही झाला ते नाही ना, मला भीती वाटते त्याची, तो बूट बीट फोडेल. येतो ये बस, चल फिरून येऊ चल. तो माझ्या धोल नाही आहे ना, मी त्याला घेत पण नाही, कोण डोक्याला ताप घेईल त्यामुळे. तर काय नाही, मी विचार केला तुमच्याशी थोडा बोलते, कारण तुम्हाला माहिती आहे संडे आहे, त्यामुळे मी आता व्लॉग जो शूट करते तो डायरेक्ट संध्याकाळी शूट करेन, कारण मी झोपे ना संडे तर. कारण की पुढच्या संडेला मला सुट्टी नाही आहे, दसरा आहे, त्यामुळे दसऱ्याला आता सुट्टीच नाही, तिथं विषय सोडून द्या, पण संडेला पण नाही आहे. कारण तू या आमचा कालू आहे गाईस, ओके खुर्चीच्या खालीच बसलेला असतो, त्याला काय आवडतं काय माहिती खुर्चीच्या खाली बसायला. नाही यो एक आला, त्याला घेते तर मला का नाही घेत. यो आला लगेच तिकडनं, कुठून आला काय माहिती येडा टॉमी. सरक, मला बसू दे तिकडे. बघा डोकं चक्कर. तर मी आजचा व्लॉग जो आहे तो म्हणजे कालचाच व्लॉग, तो थोडासा लेट आलाय, तुम्ही जेव्हा येईल तेव्हा बघून घ्या, कारण समजून घ्या माझ्याकडे थोडासा प्रॉब्लेम आहे, नेट इश्यू आहे, त्यामुळे. झोप आले मला, झोप. तो बघा कसा आहे, हे बघा कसा. ए नाही का, ए खोट्या पोपट खोटा, ए खोट्या, ए खोट्या, ए खोट्या, ए खोट्या. ए डरपोक, कुत्रीवाली बाहेर तर लगे आत गेला, डरपोक, ए डरपोक. हाय सगळ्यांना गुड इव्हनिंग. आता संध्याकाळ झाले, तर केला तुमच्याशी बोलूया थोडा वेळ. आणि हे आमचं भात बघा काहीच लावलेलं, शेतात जेव्हा भात असतं तेव्हा किती सुंदर शेत वाटतं ना, खूप सुंदर. बघा किती मस्त पीक सुद्धा आलेलं आहे. फक्त एवढंच आता पावसाने काहीही जी झालंय त्याची नुकसान करू नये पावसाने. जर पाऊस आता अजून आला आणि जेव्हा कापायचा वेळ येईल तेव्हा मग ते पूर्ण नुकसान होऊ जाईल, म्हणून हे आता मस्त भात आलेलं आहे आमच्याकडे. आणि मी तुम्हाला विचार केला, आज घरी आले तर तुम्हाला मी दाखवते शेतावरचं आमचं भात कसं आहे. आणि हे तुरी माहितीच असतील, पण सगळ्यांनाच माहितीच असतील, तुरीचे जे डाळ खातात, तूर डाळ, ती हे आत्ता मोठे झालेत, आता थोड्या दिवसात त्यांना शेंगासुद्धा येतील थंडीमध्ये. मग त्या शेंगांना बारीक तुरी येतात, तुरी मग त्या म्हणजे आधी उकडून पण खातात त्या तुरी, आणि नंतर मग ते सुकल्यावर त्याची डाळ तयार होते. पण आता सध्या तरी त्या आलेल्या नाही आहेत, पण मी तुम्हाला अपडेट देईनच जेव्हा येतील तेव्हा त्या. तर अजून तर नाही आलेल्या, बघू आता कधी येतात, म्हणजे हिवाळ्यामध्ये येऊन जातात त्याच्या शेंगा. आता सध्या ते झाडं मोठी वगैरे व्हायला टाईम लागतो त्यामुळे. आणि मग हिवाळ्यात येऊन जातील ना, मग नंतर उन्हाळ्यामध्ये त्यांना कापायचं असतं. मग तेव्हा एकच गोष्ट आहे, तुरी ज्या खूप दिवस लावतात तयार व्हायला, म्हणजे पावसात लावावं लागतं, हिवाळ्यामध्ये त्यांना शेंगा येतात, उन्हाळ्यामध्ये ते सुकतात आणि मग उन्हाळ्यामध्ये ते काढायचे, अशी त्यांची प्रोसेस असते. आणि तसंच मग उन्हाळ्यामध्ये आम्ही मूग वगैरे सगळं लावतो, ते होऊन जातं तेव्हाच या काढायच्या वेळ येते, बाकी काही नाही. आणि खूप सुंदर वातावरण झालेलं आहे, कारण पाऊस नाही आहे त्यामुळे.
खूप सुंदर असं बघा, ढगं पण बघा कसे सुंदर असे ढगं पण आहेत, आलेले आहेत. मस्त मस्त दिसतं असं वातावरण. तुम्हाला आमची विहीर पण दिसलेलीच आहे. तर ह्याच खूप दिवसानंतर मी तुम्हाला आमची विहीरसुद्धा दाखवणार आहे. तिच्या अवतीभोवती गवत आलेलं आहे, पण मी आणि ती बहिणी आहेत, कारण ती मी छोटी आहे तिच्याहून, ती झाली आणि नंतर मी पण आलेली आहे. ही बघा माझी विहीर. तर गाईज हे माझे मोठे पप्पा आहेत. हे बघा, ते काय ते करायला आलेले शेतावर आणि मी व्हिडिओ काढायला आलेली, तर ते मला दिसलेले आहेत अशा रीते. तर मी चालली परत घरी. उन्हाळ्यामध्ये मी तुम्हाला आमचं पूर्ण शेत फिरवेन. तोपर्यंत जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही. सबस्क्राईब आता कोणी करत नाही आहे, जरा थांबवलं आहे सबस्क्राईब करणं सगळ्यांनी. सो प्लीज गाईज सबस्क्राईब करा चॅनल. मग मी तुम्हाला सगळं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे काय नाही, कॉन्टेंट काय पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला ते कॉन्टेंट आणायला. त्यामुळे आता बघू, घरी असते मी. घरी आता तर लवकर मला पॉसिबल नाही आहे घरी येणं, कारण तुम्हाला माहिती आहे दसरा आला आणि माझं शोरूममध्ये काम आहे. तर दसऱ्या दिवाळीलाच गाड्या जास्त विकल्या जातात, त्यामुळे मला आता सर बोलले सुट्टी नाही हे मॅडम. त्यामुळे पण मी जेव्हा पण घरी येईन तेव्हा तुम्हाला सगळं दाखवेनच. आणि मग तुम्हाला ते तुरी झाल्यात का नाही झालेल्या, भात कापलं का नाही कापलेलं. भात आता दिवाळीनंतर कापला जाईल, दिवाळीच्या मध्ये सुद्धा कापतील, नाही तर दिवाळी झाल्यावर तर कन्फर्म कापणारच आहे. त्यामुळे पण यंदा दिवाळी लवकर आले नाही, बरोबर आले तिची ती. त्यामुळे मग परत काम सुरू होईल आमच्याकडे. आम्हाला भात लावायचं होतं आणि आता लगेच भात कापायचं सुरू होईल. त्यामुळे तर मी चालले घरी आणि तुम्हाला भेटते मी जरा थोड्या टायमात. तर गाईज आजचा दिवस संपलेला आहे आणि अशा रीते आज मम्मी पप्पांच्या सोबत मी आज ब्लॉग एंड करते. तर गाईज प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल. आणि हा व्लॉग इकडेच एंड करते. तर गुड नाईट एव्हरीवन आणि गुड नाईट, बाय बाय. पप्पा बोलले बाय. माझ्या पप्पांना तोही खूप दिवसानंतर बघितलं असेल, आधी दाखवलंय का नाही मलाच नाही आठवत, पण आज बघून घ्या, आज दाखवते तुम्हाला. ते येत नाही जास्त, आले तरी जरा पहिले ते आजारी होते त्यामुळे त्यांना मी घेत नव्हती व्लॉगमध्ये. जेव्हा मी इकडे 8 दिवस कंटिन्यू होती तेव्हा. आता ते बरे झालेत. तर भेटू आता उद्याच्या व्लॉगमध्ये.